नाथ महाराजांनी भागवतामध्ये सत्य शब्दाचा, मी काल म्हटलंय 5 अर्थ सांगितलेत, मला सांगायचे नाहीत, आत्ता सगळे माझ्यासमोर एकदम उपस्थितही नाही आहेत, पण एक सांगतो. हे 3-4 आठवत आहेत, एखादा आठवत नसेल, पण एकच सांगतो. त्याच्यात नाथ महाराजांनी सत्याची व्याख्या फार सोपी केली हो. याच्या एवढी सोपी सत्य शब्दाची व्याख्या तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठंच आढळणार नाही. इतकी सोपी व्याख्या नाथ महाराजांनी केली. सत्य कशाला म्हणतात? नाथ महाराजांनी असं सांगितलं की मनुष्य 3 काळामध्ये जगतो, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, बरोबर? या 3ही काळामध्ये ज्याला नाही शब्द लागत नाही त्याला सत्य म्हणतात. संपलं. सत्य शब्दाची एवढी परिपूर्ण, परिपक्व आणि सोपी व्याख्या जगताच्या पाठीवर दिसणार नाही. भूतकाल, वर्तमान काल आणि भविष्यकाल या 3ही कालापैकी एकाही कालामध्ये ज्याला नाही शब्द लागत नाही त्याला सत्य असं म्हणतात. आता याचा खुलासा किती करू मी आपल्याला? माझा देह जन्मण्याच्या पूर्वी होता का? नाही शब्द भूतकालात लागला ना, मग हा सत्य नाही आहे. हा देह आत्ता डोळ्याला दिसतोय ना, दिसतोय. हा देह पडल्यानंतर राहणार आहे का? भविष्य काळात नाही शब्द लागला ना, मग हे सत्य नाही. 3ही काळामध्ये नाही शब्द लागला नाही पाहिजे तर त्याला सत्य म्हणा. सोपी व्याख्या, याच्यापेक्षा सोपं काहीच असू शकत नाही. आता सत्याच्या संबंधामध्ये 3ही काळापैकी एकाही काळामध्ये ज्याला नाही शब्द लागत नाही ते सत्य. जगत उत्पत्तीच्या पूर्वी होतं का? नाही, मग त्याला सत्य म्हणू नका. मी माझं सांगितलंय, तुम्ही तरी जन्माच्या पूर्वी होता का? मलाच का असत्य म्हणता? तुम्ही पण, तुम्ही जन्मण्याच्या पूर्वी होता का? नाही, मग तुम्ही पण असत्य. माझा देह जसा असत्य तसं कुणाचाही देह असत्य, कारण जन्माच्या त्याचा प्रागभाव आहे. ज्याला प्रागभाव आहे, ज्याला प्रध्वंसा भाव आहे त्याला सत्य म्हणता कसं येईल वेदांत दृष्टीनं? 2 अभाव लागले ना त्याला, प्रागभावही लागला, प्रागभाव. प्राग म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वीचा अभाव त्याला प्रागभाव म्हणतात. नष्ट झाल्यानंतर असणारा अभाव त्याला प्रध्वंसा भाव म्हणतात. ज्या पदार्थाला प्रागभाव आहे, ज्या पदार्थाला प्रध्वंस आहे, त्या पदार्थाला सत्य कसं म्हणता येईल? म्हणता येणार नाही. मग कशाला सत्य म्हणा? 3ही कालामध्ये नाही शब्द लागू नये. परब्रह्म जगताच्या पूर्वी होतं की नाही? होतं. जगत असताना परब्रह्म आहे की नाही? आहे. जगत संपल्यानंतर राहणार आहे की नाही? 3ही काळामध्ये नाही शब्द लागला नाही, म्हणून ब्रह्म फक्त सत्य आहे.